सो हाय फ्रेंड्स, तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम जे संख्या ज्ञान आहे त्या संदर्भात चर्चा करूया। आता संख्या ज्ञान हे जे टॉपिक आहे तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला संख्येचे जे स्थान आहे आणि संख्येची स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप तर या तीन घटकाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर एक संख्या घेऊ आपण, संख्या आहे 9754। ओके, 9754। आता या संख्येमध्ये संख्येचं जे पहिलं स्थान असतं ते असतं एकक, त्यानंतर दशक, शतक आणि हजार। तर अशा पद्धतीचे हे चार स्थाने आहेत। आणि ॲज वी नो की जे एकक आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये वन्स, त्यानंतर दशक जे आहे तर त्याला आपण टेन्स, शतक जे आहे तर त्याला 100 आणि जे हजार आहे तर त्याला आपण 1000। तर हे जे आहे तर हे चार अंकी संख्येमध्ये संख्येचे जे स्थान आहे तर ते आपण जाणून घेतलं या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की हे जे अंक आहेत तर स्थानानुसार त्यांची जी व्हॅल्यू आहे ही बदलत जाते। जसं की एकक स्थानावर 4 जो अंक आहे, आता एकक स्थानची व्हॅल्यू असते 1। ओके, तर 4 हा अंक जो आहे त्याला आपल्याला 1 न मल्टिप्लाय करायचा आहे आणि निश्चितच 4 1 जा 4, अर्थातच 4 1 4 या पद्धतीनं 4 या अंकाची जी स्थानिक किंमत येईल तर ती 4। त्यानंतर 5 हा जो अंक आहे याची आपल्याला स्थानिक किंमत जाणून घ्यायची असेल तर तो दशक स्थानावरचा आहे। दशक स्थान जे आहे हे 10 अंक डिनोट करतो आणि त्यामुळे आपल्याला 5 या अंकाची स्थानिक किंमत काढताना आपल्याला 10 ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि 5 10 50, अर्थातच 50 ही त्याची स्थानिक किंमत असेल। त्यानंतर शतक स्थानावर जो 7 अंक आहे तर शतक स्थानावरची जी व्हॅल्यू आहे तर शतक अर्थातच 100च्या टर्म्स मध्ये ती व्हॅल्यू असते आणि 7 ला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर 7 या अंकाची जी स्थानिक किंमत आहे ती असेल 700, अर्थातच 700। आणि 1000 स्थानावरची जी संख्या आहे त्याला आपण 1000च्या टाइम्स मध्ये घेतो, दॅट्स वाय 9 ला आपण 1000 न जेव्हा मल्टिप्लाय करू तर ती व्हॅल्यू येईल 9000, अर्थातच 9000। आणि म्हणून 9 या अंकाची स्थानिक किंमत 9000 असेल। तर लक्षात ठेवायचं आहे की संख्या ज्ञान तर आपण समजून घेतलं की ही जी संख्या आहे हिचं जे वाचन आहे ते आपल्याला माहितच आहे की 9754 असं आपण या संख्येचं वाचन केलेलं आहे। आणि त्यामध्ये आपण जी नवीन कन्सेप्ट शिकलेलो आहे तर ती आहे स्थानिक किंमत। आणि ही स्थानिक किंमत समजून घेताना आपण हे जाणून घेतलं की जे संख्येचे 4 स्थान आहेत तर प्रत्येक स्थानावरच्या संख्येला आपल्याला त्या स्थानाची जी व्हॅल्यू असते त्यांना आपल्याला त्याला मल्टिप्लाय करायचं आहे। जसं की एकक स्थानावरची जी संख्या होती त्याला आपल्याला 1 न मल्टिप्लाय करायचं आहे, दशक स्थानावरची संख्येला 10 ने, शतक स्थानावरची संख्येला 100 ने आणि 1000 ने मल्टिप्लाय केव्हा करायचं, जेव्हा ती संख्या 1000 स्थानावर अर्थातच थाउजंड्स या पोझिशनला असेल। तर अशा पद्धतीने आपण संख्येची स्थानिक किंमत काढू शकतो। उदाहरण आपण अजून एक घेऊ, सपोज 1456, अर्थातच 1456। आता यामध्ये जर पाहिलं आपण तर एकक, दशक, शतक आणि हजार। ओके, या पद्धतीनं। आणि म्हणून आता आपण हे 4 अंक लिहून घेऊ, 1 4 5 6। आता 1 हा जो अंक आहे
हा 1000 स्थानावरचा असल्यामुळे निश्चितच त्याची जी व्हॅल्यू आहे तर ती 1000 असेल, कारण आपल्याला 1000 न मल्टिप्लाय करायचं. 1000 ना 1 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 1000. त्यानंतर शतक स्थानावर जो अंक आहे तो आहे 4. शतक स्थानावरच्या संख्येला आपल्याला 100 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4 into 400 that is 4 into 100 that is 400, 400 ही त्याची स्थानिक किंमत असेल. नंतर 5 अंक दशक स्थानावर आहे, त्याला आपल्याला 10 न मल्टिप्लाय करायचं आहे दशक स्थानावरचा असल्यामुळे. सो 5 10 50, अर्थातच 5 10 50 ही त्याची स्थानिक किंमत असेल. आणि 6 जो अंक आहे हा एकक स्थानावरील अंक असल्यामुळे निश्चितच त्याची व्हॅल्यू ही 6 असेल. तर अशा पद्धतीनं 1456 या संख्येतील प्रत्येक अंकाची इथे आपण स्थानिक किंमत काढलेली आहे. आता स्थानिक किंमत व्यतिरिक्त जी आणखीन एक कन्सेप्ट आपल्याला यामध्ये शिकायची होती तर ते आहे विस्तारित रूप. आता हे जे विस्तारित रूप आहे तर हे समजून घेत असताना आपण जी संख्या इथे घेतली होती 1456 ही संख्या आपण ॲज इट इज घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला अनुक्रमे काय करायचं आहे की प्रत्येक संख्येची जी स्थानिक किंमत आहे त्या प्रत्येक स्थानिक किंमत आपल्याला बेरजेच्या स्वरूपात लिहायचं आहे. जसं की 1 हा अंक जो आहे हा 1000 या स्थानावरील असल्यामुळे 1000 स्थानावरील असल्यामुळे याला आपण त्याची व्हॅल्यू किती घेणार 1000. 4 हा अंक शतक स्थानावरील असल्यामुळे आपण त्याला 100 न मल्टिप्लाय करणार. सो इट इज 400, अर्थातच 400. त्यानंतर जे 5 अंक आहे हा दशक स्थानावरचा असल्यामुळे 10 ने मल्टिप्लाय सो 50. आणि 6 हा एकक स्थानावरील अंक असल्यामुळे त्याच्या किमतीमध्ये कोणताही बदल या ठिकाणी होणार नाही. आणि अशा पद्धतीनं ही असेल त्याची विस्तारित रूपात मांडणी. त्यानंतर आता संख्येचं वाचन असेल, 4 अंकी संख्येचं वाचन तर आपण पाहिलंच आहे की यामध्ये दशक आणि एकक जे आहे यांना आपण एकत्रित वाचन करतो. त्यानंतर शतक जे आहे त्याला आपण जसं की 7 शतक आहे तर 700 आणि 1000 स्थानावरचा अंक याचं वेगळं वाचन केलं आपण. सो 9754 या संख्येच्या आपण स्थानिक किमती पाहिल्या. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण चर्चा केली. त्यानंतर प्रत्येक स्थानाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हे आपण समजून घेतलं. त्यानंतर प्रत्येक स्थानाची स्थानिक किंमत काढताना आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे हे पण आपण समजून घेतलं. त्यानंतर स्थानिक किंमत इंडिव्हिज्युअली काढून त्याचा विस्तारित रूपामध्ये त्याची मांडणी कशी करायची हे पण आपण पाहिलं. आता यानंतर आपण चर्चा करू की प्रश्न हे नेमक्या कोणत्या स्वरूपाचे विचारले जातात. आता एक प्रश्न आपण इथे घेऊ. सपोज एक्झाम्पल नंबर 1, 9799 या संख्येमधील सपोज मी इथं अधोरेखित करतो. अधोरेखित संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती. तर अशा स्वरूपाचा प्रश्न आपण इथं दिला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 9799 ही 4 अंकीची संख्या आहे, 4 डिजिट नंबर. तर यामध्ये आपल्याला फक्त 2 संख्ये जी आहे 9 हा अंक जो आहे तो 3 वेळेस आलेला आहे. मात्र आपल्याला फक्त कोणत्या 9 अंकाचा विचार करायचा आहे अधोरेखित केलेलं. आता अधोरेखित केलेला पहिला जो अंक आहे, सपोज मी पुन्हा एकदा ती संख्या लिहितो आणि अधोरेखित केलेले जे 9 अंक आहे तर पहिला आहे एकक स्थानावरचा आणि दुसरा आहे 1000 स्थानावरचा. ओके, तर या दोघांचाच आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्याला स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. फरक
अर्थातच त्यामधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे आणि निश्चितच अशा वेळेस आपण त्याची वजाबाकी करणार, सबस्ट्रॅक्शन. आता हे करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे 2 अंक दिले आहेत, म्हणजे 9 हा अंक 2 स्थानावर दिला आहे, तर सर्वप्रथम आपण जो 1000 स्थानावरचा 9 अंक आहे त्याची स्थानिक किंमत पाहू. तर ती आहे 9000. कारण 1000 या स्थानावर असताना आपण त्या संख्येची स्थानिक किंमत करताना 1000 ने अर्थातच 1000 ने मल्टिप्लाय करतो. सो 9 ला 1000 ने गुणल्यावर 9000 उत्तर येईल. आणि एकच स्थानावरची जी संख्या आहे तर तिला आपण 1 ने मल्टिप्लाय करतो. सो 9 1 9. आता हे 2 अंक आले आणि यामधला फरक काढत असताना आपल्याला काय करायचं आहे की नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या ही वजा करायची असते. आणि म्हणून अशा वेळेस जेव्हा आपण स्थानिक किमतीमधला फरक काढू तर 9000 मधून आपल्याला 9 हे सबस्ट्रॅक्ट अर्थातच वजा करावे लागतील आणि यावरून जे उत्तर येईल ते असेल 8991. आणि सो हा आहे स्थानिक किमतीवरील फरक. यावर आधारित एक गणित आपण समजून घेतलेलं आहे. आणि सो अशा पद्धतीनं आपण स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हे या ठिकाणी समजून घेतलेलं आहे.